नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेले कैरी आणि गूळ कुकरमध्ये उकडून तर पहा, एक थेंब बी पाण्याचा न वापरता. तर काय रेसिपी बनते, एकदम जबरदस्त रेसिपी बनते. नक्कीच पहा, व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेल. इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. पहा, आता मी तोतापुरी कैरी आहे आणि ती घेतलेली आहे मी. आणि आता मी ती कापून घेणार आहे. बघा, या पद्धतीने मी असं कापणार आहे तिला. हे बघा, सर्व कैरी मी कापून ही रेसिपी एवढी चविष्ट आणि मस्त लागते ना, नक्कीच तुम्ही करून पहा एकदा, तुम्हाला कळेल काय आहे ते. अगदी सोप्या पद्धतीत आणि एकही थेंब पाण्याचा न वापरता मी कुकरमध्ये उकडून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. अगदी कितीतरी दिवस टिकणारी ही रेसिपी आहे. म्हणजे तुम्हाला तर राहणार तर नाहीच ती, एवढी जबरदस्त आहे. तर लगेच संपन, पण तुम्हाला दाखवते. म्हणजे जास्त करायची झाली तर तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवू शकता. खूप फायदेशीर आहे, खूप छान आहे. आणि आता कैऱ्या भरपूर बाजारात भेटतात, तर त्याचा उपयोग परिपूर्ण करा आणि ही रेसिपी बनवून पहा. अगदी सुंदर आणि चविष्ट, अगदी तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आहे. तर अशा रीतीने मी कैऱ्या चिरून घेते. कैऱ्यांची साल काढायची, का की तुरट असती साल, ती साल नाही ठेवायची. आतला गरच घ्यायचा कैरीचा. आणि हिरवी कैरी घ्यायची, पिवळी कैरी घ्यायची नाही. तर आता मी ह्याची साल काढलेली आहे पहा. आणि तिचं मी आता, आणि अगदी सोपी, तुम्हाला ना झंझट ती जास्त वाळवायची. फक्त 10-7 मिनटात होणारी ही रेसिपी आहे, जास्त नाही. 10 पण नाही मिनटं, 7च मिनटं लागणार आहे ह्या रेसिपीला. अगदी सोपी रेसिपी आहे. खरंच घाईच्या कामात तर उत्तम रेसिपी आहे आणि चविष्ट विचारू नका. असे तुकडे करायचे. वा, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ह्या कुकरमध्ये टाकून द्यायचे. हे बघा, तर हे याची पण करून दाखवते तुम्हाला, नंतर दाखवते पुढची रेसिपी तुम्हाला. अशा पद्धतीने तुकडे करायचे पहा. तर ही पण जराशी पातळ पातळ कापायच्या, जास्त जाड नाही कापायच्या. आणि आपल्याला ना किसायचं झंझट ना काही, लगेच्या लगेच होणारी रेसिपी आहे. किसायला कसा वेळ लागतो ना, आणि हात पण दुखून येतात किसणं म्हटलं का, टेन्शन येतं, किसायला नको वाटतं. तर थोडंसं राहिलं असलं तर ते पण काढून टाकते, का की ते कोवीचं भाग असतं ना, कोळी असते मध्ये, ह्याची कोळी जास्त बाटली नाही आहे, म्हणून अशी बनवते आता मी. हे बघा, आता मी आता हे एवढंच दाखवते तुम्हाला, मग संपूर्ण झाल्यावर पूर्ण दाखवते. आता ही माझी पूर्ण झालेली आहे चिरून. आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. बघा, पटकन होणारी, झंझटच नाही. 2 शिट्ट्या करा का झालं, आपलं रेसिपी तयार होती लगेच. आता कुकर ठेवलेला आहे. तर कुकर चांगला तापून द्यायचा पहिला, नंतर मग पुढची प्रोसेस करायची. आता कुकर तापलेला आहे चांगला. तर इथे मी टाकते साजूक तूप. साजूक तूप टाकायचे आपल्याला 3 चमचे. तर इथे मी 2च चमचे टाकलेले आहे, पुरेसे वाटले मला, म्हणून 3 नाही टाकले. तर पहा, इथे मी 2 चमचे साजूक तूप टाकलेले आहे. साजूक तूप इतळल्यावर टाकायचे. दुसरी गोष्ट, बडीशेप टाकलेली आहे बघा, 1 चमचा भरून. ह्या रेसिपीला बडीशेप खूप उपयोगी आहे, खूप चविष्ट देणारे आहे, म्हणून बडीशेप टाकायचीच. आणि 1 चमचा जिरं पण टाकायचं. दोन्हींचं खूप फायदेशीर आहे आपल्याला आणि खूप छान लागते रेसिपी, जिरं आणि हे. आता हे बघा, जिरं आणि बडीशेप टाकलेली आहे. कैऱ्या आपण चिरलेल्या आहेत ना, त्या पण दिल्या टाकून. आणि हे आता मस्त हलवून घ्यायचे आपल्याला. छान असं हलवून घ्यायचं ते, का की त्याला लागलं नाही पाहिजे खाली किंवा काय. आणि आपल्याला पाणी घालायचंच नाही आहे, लागण्याचा प्रश्नच नाही आहे. पाणी जरा पण वापरायचं नाही आणि कुकर तर बंद करायचं आहे. पहा आता काय बनणार आहे त्याचं आणि काय बनणार आहे पहा तुम्ही. हे बघा, तर छान बारीक गॅस केलेला आहे, मोठा गॅस नाही आहे. आणि इथे टाकते चवीनुसार मीठ आपल्याला.
त्याच्यात मीठ पण हवी, की आपल्याला हा पदार्थ आहे त्याला मिठाची चव आली पाहिजे. मग थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. 1 चमचा टाकला मी. लाल तिखट 1.5 चमचा टाकला आहे मी आणि छान मिक्स करून घेतलं. आता लाल तिखटनी पण ह्या रेसिपीला खूप चव येते, खूप छान लागते ही लाल लाल आंबट आणि गोड आणि तिखट अशी चव ह्याला रेसिपीला आहे. करून पहा मैत्रिणींनो, खरंच वर्षभर टिकणारी ही रेसिपी आहे. 1 वाटीभरून मी गूळ घेतलेला आहे, तर हा गूळ पण टाकलेला आहे 1 वाटीभरून. छान असा मिक्स करून घ्यायचा. आता गूळ पण पहा अशा पद्धतीने गूळ मिक्स करून घ्यायचा का की आणि आता आपल्याला झाकण बंद करायचे कुकरचं. हे पुरेसं झालेलं आहे सर्व. थोडंसं थांबते मी, बाकी थोडं वितळलं पाहिजे ते हे. जरासे हलवून घेते, अजून मिक्स करून घ्यायचं. जरासं सगळीकडे मसाला आणि ते सर्व लागलं पाहिजे. आणि ह्याला बघा आता काहीच नाही, याला पाण्याचा थेंब वापरणार नाही मी. आणि हा कुकर बंद करून टाकणार आहे. आणि ह्याला मी आता ना फक्त 2 शिट्ट्या घेणार आहे, जास्त काही घेणार नाही. 2 शिट्ट्यामध्ये तुमची रेसिपी तयार होणार आहे लगेच. एवढी सुंदर आणि एवढी चविष्ट लागणारी ही रेसिपी. बघा पाणी जरासुद्धा वापरलं नाही मी. आता कुकर उघडून दाखवते तुम्हाला. झालेले आहे 2 शिट्ट्या. आणि हे पहा आता गरमच आहे तरी पण उघडते. हे पहा, वाव, पाहिलं अगदी तोंडाला पाणी सुटण्याजागं झालेलं आहे का नाही. मस्त, बिलकुल पाणी न वापरता पहा किती छान झालेलं आहे. अगदी घाईच्या कामात ही रेसिपी तुम्ही म्हणजे ह्या रेसिपीला मेहनत बिलकुल नाही. का की ही रेसिपी अशी पण बनवतात, किसतात, नंतर मग ते गूळ कालवून त्याच्यात उन्हात 4 दिवस 5 दिवस अशी ठेवतात. तर ह्याला बिलकुल काही वेळ नाही, फक्त 7-8 मिनटात रेसिपी तयार होती. आणि तेवढीच खमंग आणि टिकाऊ ही रेसिपी. खूप टिकाऊ आहे, कितीही दिवस टिकणार ही, काहीच होणार नाही. रसरशीत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त रेसिपी आहे. पहा तुम्ही, खरंच अशा पद्धतीने करून पहा एकदा. अगदी छान आणि चविष्ट लागणारी आहे मात्र. आता मी पहा, आता काढून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने काढते. आता पहा तुम्ही, बघा आता थंड झालेले आहेत, किती घट्ट झाले पहा. जरासं थंड झाले, जास्त नाही. अजून पण थंड झालं तर अजून घट्ट होईल. मग ती रेसिपी टिकायला आणि चवीला ताटाची शोभा वाढवणारी ही रेसिपी आहे. नक्कीच करून पहा मैत्रिणी एकदा. अगदी सोपी आणि सहज होणारी रेसिपी आहे. ही पहा किती भारी दिसते, किती रंग सुंदर दिसतोय त्याचा. तर आता मी बाजूला ठेवते हे आणि तुम्हाला एका ह्याच्या बरणीत काढून दाखवणार आहे. बरणीला काय करायचं, स्वच्छ धुवायची बरणी, कोरडी करायची एकदम. पाणी बिलकुल वापरायचं नाही ना आपल्याला, तर एकदम कोरडी करून घ्यायची बरणी मस्त. आणि हे बघा बरणी मी आता घेतलेली आहे आणि एकदम कोरडी करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यात भरून ठेवायचं. फ्रीजच्या बाहेर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, काहीच नाही तिला प्रॉब्लेम. अगदी सहज होणारी सोपी रेसिपी आहे मैत्रिणी. एकदा करून पहा, अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे. पहा आता किती रसरशीत दिसती. आत्ताच पाहताच पाणी सुटते तोंडाला. तर ती झाल्यावर किती छान वाटणार आहे. खाल्ल्यावर तुम्ही चव विसरणार नाही. तर बनवून पहा एकदा अशा पद्धतीने. तर तुम्हाला आवडली तर नक्कीच मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. सर्वांना बनवू द्या. अगदी सोपी रेसिपी, ना झंझट ना काही, सहज होणारी आणि एकदम ताटाची शोभा वाढवणारी म्हणतात ना तशी. तुमच्याकडे शिल्लक ही राहणारच, आमच्याकडे तर नाहीच राहणार शिल्लक. ही लगेच संपत्ती. 2 दिवस पण राहणं मुश्किल आहे. पहा किती छान आहे. तर ही पूर्ण आपली झालेली आहे. कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला नक्कीच कळवा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि बनवून खा. सर्वांना, मुलाबाळांना, नातेवाईकांना, घरातल्या फॅमिलीला खायला घाला. खूप टेस्टी, खूप छान लागणारी आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. चला बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं नवीन हटके घेऊन येते. बाय.